हा आपण बघतो का हा कोबीचा प्लॉट, ह्या कोबीमध्ये अंतर्गत पीक ही गिन्नी घेतलेलं आहे। हे रोप 22 दिवसाच्या असतानाच लावावे, 22 दिवसाच्या पुढे लावावे, कारण मुळी ही पक्की होती, पांढरी मुळी त्याला फुटती। ज्यावेळेस पांढरी मुळ्या किंवा मुळी पक्की झाल्यानंतर हे रोप लावल्यानंतर हे फुलं, हे झाड कुबूचं चांगल्या प्रकारे येतं। आपण हा भाजीपाला वर्गामध्ये हा कुबू मोडतो। हे कुबू आता लावून 1 महिना झालेला आहे। रोप हे 22 दिवसाचं आयतं आपण विकत घेतलेलं आहे आणि नंतर त्याच्यावर महिना झालेला आहे। आपण महिनाच धरू हे रोप आलेलं आहे। हे रोप 1 रुपयाप्रमाणे हे रोप येतं। ह्या कुबूचे शक्यतो ही लागवड करताना ही अर्धा फूट किंवा 1 फूट अंतरावर करावी। सरीमध्ये कमीत कमी 2 फुटाचा गॅप असावा। हा याचं भरघोस उत्पादन येतं। हा कुबू मार्केटमध्ये किती लो क्वालिटीला विकला तरी हातविक्रीने विकला तर 10 रुपयाच्या पुढे जातो। जास्त मार्केट असलं तर 30 रुपयेपर्यंत हा कुबू मोठा विकला जातो। ज्यावेळेस पहिला मार्केटला येतो त्यावेळेस हा पहिला तोडा हा 30 रुपये, 20 रुपये किंवा 10 रुपयाप्रमाणे विकला जातो। नंतर दुसरा तोडा याला परत कुबू येतो, याला पाणी-बिणी किंवा खताचं व्यवस्थापन चांगलं केल्यानंतर हा दुसरा तोडा होतो। हा दुसरा तोडा 15 ते 20 रुपये मिनिमम किंवा 10 रुपये विकला जातो। आपण एकरी 2 लाखापर्यंत कुबूचं उत्पादन घेतो, सगळा खर्च वजा जातं। जर व्यवस्था आणि किडीचं रोगाचं नियंत्रण केलं तर हा कुबू अतिशय फायदेशीर आहे। याच्यामध्ये अंतर्गत पीक घेऊ शकतो, जसं आंतरपीक गिन्नी आहे किंवा आपण त्याला ऊस घेऊ शकतो। ऊसामध्ये सुद्धा कुबू घेऊ शकतो। स्पेशल पीक करायचं काही गरज नाही। जे वाढणारे पीक हे 4 महिन्यानंतर जे पिकअप होत्या पिकं, अशा अंतर्गत पिकामध्ये कोबीचं पीक घेतलं जातं। ह्या पिकामध्ये शेतकऱ्याचा सगळा खर्च सोडून याचं सगळे पैसे 40 ते 50 किंवा 1 लाख सेविंगला राहू शकतात। आणि दुसरं जे पीक आहे ते आपण त्याला खताचे व्यवस्थापन करून चांगल्या प्रकारे आणू शकतो। अशा प्रकारे हा कोबीचा प्लॉट शेतकऱ्याने आंतरपीक पिकामध्ये घेतला तर अतिशय दर्जेदार फायद्याचा आहे। एकरी तुम्ही 3 लाखापर्यंत दोन्हीचं दुय्यम पीक धरून किंवा ऊसाचं उत्पादनमध्ये जर घेतला तर 3 लाखापर्यंत एकरी उत्पादन काढू शकतात। अशीच टेक्नॉलॉजी तुम्ही वापरा। त्यामुळे खतं किंवा सेंद्रिय खतं किंवा रासायनिक खतं किंवा आपलं गाईचं जे खत आहे ते खत वापरलं जातं आणि पीक चांगल्या प्रकारे येतं।